कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाले, पोटभर खा बाळा। मावशी ती खातीये, तुम्ही फक्त बोलू नका काही या ठिकाणी। सर तुम्ही आज रजा घेतलीत का? हो। हा स्वप्नील, हा हे घे, ठेव तुझ्याकडे। सरकार कशाला? असू देत, राहू देत, लागतील। आणि याच्या पुढे कसलीही काळजी करायची नाही। विनायकराव, अरे बापू, या 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 बापू, या 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 बापू, बसा बसा। म्हणलं रुपालीला भेटावं जरा। रुपाली, कशी आहेस पोरी? रुपाली, हे बघ तुझ्यासाठी लाडू आणलेत, ते खा म्हणजे ताकद येईल अंगात। आणि काय करू? हा, ताकद येऊन अंगात काय करू? रुपाली, असं कसं म्हणतीस? हे बघ बाळा, जे झालं ते झालं। काय झालं? हा अगं, अक्का नाश्ता करून आलात का तुम्ही? पिऊताई? हा, त्या बोलतात म्हणून मी थांबले होते, आणतेच। तुम्ही विषय नका बदलू। अक्का, काय झालं म्हणत होता तुम्ही? अगं ते तुझं रुपाली, अगं इथं माझं बाळ गेले, लाडू घेऊन आले त्या। नाही तर काय, असं कुठं असतंय होय? हा, काय ग सुषमा, तू तुझ्या लिकीसाठी लाडू केले आणि त्याच्यातले उरले सुरले माझ्या रुपालीला आणल्यात होय ग? अहो नाही नाही मावशी, तसं काय नाही। रुपाली, अगं ते खाऊन तुला अंगात ताकद येईल म्हणून आणलं ग। काय करू मी अंगात ताकद येऊन? हा, काय करू मी? तुम्ही सगळे मिळून मला कायम आठवण करून देत राहणार आहे की माझं बाळ गेलंय म्हणून। हेच म्हणायचं होतं ना तुम्हाला अक्का? रुपाली, अगं शांत हो जरा, तू शांत हो। मला नका सांगू तुम्ही शांत व्हायला। ताई काय झालंय? तुम्ही शांत व्हा की। सगळं तुझ्या डोळ्यामोहरच झालं ना, बघितलं ना तू काय झालंय ते? मग मुद्दाम विचारती होय ग? मुद्दाम खपली काढती? आणि काय हो बापू, अहो तुम्हाला तर निदान कळायला पाहिजे होतं, कशाला तुम्ही या दोघींना घेऊन आले इथं? ओ मावशी, हो त्यांना काय बोलताय तुम्ही? इथं माझी रुपाली कुठल्या दुःखातून जाती यांना कळत नाही का? हा, मोठा पागळ दाखवत आलेत लगी उरलं सुरलं लाडू घेऊन। मावशी, हे तुम्ही ठरवू नका कधी केले आणि कधी नाही ते। हे खाल्ल्यानं तिला बरं वाटणार आहे म्हणून आणलंय त्यांनी। झालं मग रुपाले, आता मी काय बोलतच नाही बघ, आता तुझा नवरा बी त्यांच्यातच सामील आहे। रुपाली, तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ। रुपाली, आम्हाला माफ कर बाई। अगं तुला दुःख व्हायचं आमच्या मनात पण नव्हतं ग। होय ग रुपाली, अगं आमचं बी काळीच तुटतंय ग तुझ्यासाठी। मला तोवर बरं वाटणार नाही जोपर्यंत मला माझं बाळ मिळणार नाही। ताई मी काय म्हणले तुम्हाला, एकदा का बाळ घरात आलं का मग सगळं वातावरण चांगलं होणार आहे म्हणून। आणि हे बाळ तुमचंच आहे ना? आपलं बोलणं झालं की? आप्पे? अगं हो मम्मी। अपर्णा, तू हे दुसऱ्यांदा म्हणतेस? हो मला माहितीये, आणि मी हे लय मनापासून म्हणते। दादा, तू जा वहिनीला आत घेऊन चल। चल रुपाली। आपण ते यायलाच नको होतं का? मला बी आता तसंच वाटतंय बघ, उगाच आलो आपण। नाही नाही, तुम्ही असं काही वाटून घेऊ नका। काय ग रुक्मिणे, काल तर सगळी वाचकन माझ्या अंगावर धावून आली का आता म्हणे मी बाळाची आठवण करून दिली। हा, आणि मग आता काय झालं? ओ मावशी, तुम्ही काल मुद्दाम केलं होतं,
मामी आणि अक्कांनी मुद्दाम नाही केलं, लक्षात ठेवा. ए पण झालं तर तेच ना. पण आप्पे, अगं बाळाचं कशाला बोललीस तू मगाशी? आपण असं नाही बोललं पाहिजे आप्पे त्यांना. आप्पे, उगाच त्यांच्या मनामध्ये आशा नको तयार करूस. माहितीये ना रुपाली कसल्या परिस्थितीतून कसल्या दुःखातून जाती ते, त्याचं जरा भान ठेवा. म्हण माझं बाळ ते तुमचं बाळ म्हणून. रुपाली ताईंच्या दुःखाची जाणीव आम्हाला आहे. अख्खं घर चाललंय त्यातनं. आणि या घरात एकाचं दुःख म्हणजे सगळ्यांचं दुःख आहे, तसंच एकाचं सुख हे सगळ्यांचं सुख आहे. आणि मला माहिती आहे माझ्या बाळावर जेवढं मी प्रेम करेन ना, तेवढं स्वप्नील सर, रुपाली ताई, पिऊ ताई, घरातली सगळेच करणार आहेत. मला 100% खात्री आहे. आणि म्हणून म्हणलं, हे बाळ फक्त माझं आणि अर्जुनचं नाहीये, हे अख्ख्या घराचं बाळ आहे. बघ ना त्या आप्पीच्या घरची कसली नीच माणसं आहेत ते. मोठा हाव करत आली होती जशी काही तुझी लय काळजी आहे म्हणून तुला बघायला, आणि विषय काय काढला तर त्या आप्पीच्या ढवाळ जेवणाचा. काय बाया, जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे ना त्यांना. इथं घरात चाललंय काय, तुझी परिस्थिती काय. मावशी, मला कोणाकडून कसलीच अपेक्षा नाही. रुपाली बाळा, अगं असं कसं बोलतेस तू? हा अगं लय वाईट माणसं आहेत ती, आणि तू पडली अशी भोळी भाबडी गरीब गाय. तू जर अशी गप बसलीस ना तर कोण बी तुझं काय ऐकणार नाही बघ. नाही ऐकू दे मग. पण मला त्रास होतो ना तुझ्या ह्या असल्या वागण्याचा. मग नका थांबू तुम्ही पण इथं, जा तुम्ही पण. रुपाले नको ग अशी वागूस, एकदम संपल्यागत. संपलंच आहे की मग काय राहिले माझ्या आयुष्यात. नाही 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 नाही, असं खचून नाही जायचं हा बाळा. तुला काय बी लागलं ना तर तू मला सांग, मीच आहे बघ तुझ्यासाठी. नाही तर ना कुणाला घरच्यांना काय तुझं काय पडलं नाही बघ, येतात का साधी तुझी चौकशी तरी करायला का तुला काय पाहिजे काय नको. पण मी सारखी येत असते का नाही तुला विचारायला. अगं नुसती हू काय करते रुपाले, घडा घडा बोल ना जरा माझ्याशी. काय बोलू माहित नाही मला. आणि हे काय इंती आता तू? ते पण नाही माहित. रुपाले अगं असं नको ग वागूस तू. मावशी, मला लई त्रास होते माझं बाळ गेल्याचा. मी समजू शकते, होणार ना तुला त्रास. अगं तुझ्या जागी जर दुसरी एखादी कोण बाई असती ना तर ती ठार येडी झाली असती. पण तू काळजी घ्या, गप नको राहू. हा मला काहीच करावंसं वाटत नाही. रुपाले तुला सांगते, अगं बंट्याच्या पाठीव ना मला बी एक पोरगी झाली होती, पण ती ना मिलीली जलमली. सगळे म्हणले ती नाहीये, पण मी म्हणलं नाही ती आहे माझ्यासोबत आहे असंच वाटायचं अगं मला. आणि बघ ना आता तुझ्या रूपातच ती मला भेटली ग. म्हणून सांगते हा, आता अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नको. हा इन तुला काही इनायचं ना ते इनत बस. हा खरंच हिच्याकडे कुणाचं लक्ष नाही. हिला आत्ता खांदा दिला ना तर ही उभ्या आयुष्यात माझी बाजू सोडणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.